किनाऱ्यावरचे खडक हे निश्चितपणे लाटांपेक्षा जास्त शक्तिशाली असतात, पण तरीसुद्धा लाटांमुळे या खडकांची झीज घडून येते। त्याचं कारण हे नसतं की लाटांकडे खूप मोठ्या प्रमाणावरती शक्ती आहे। त्याचं कारण हे असतं की लाटांच्या प्रयत्नांमध्ये सातत्य असतं आणि हेच सातत्य जर तुम्हाला तुमच्या प्रयत्नांमध्ये टिकवता आलं तर तुम्हाला तुमचं स्वप्न, तुमचं ध्येय हे नक्कीच गाठता येईल आणि तुमचं हे सातत्य टिकून राहावं म्हणूनच मी घेऊन येत आहे आणखी एक नवीन चॅलेंज, 90 डेज चॅलेंज सक्सेस फॉर्म्युला। हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल। फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी। तर या चॅलेंजबद्दल मी वारंवार यापूर्वी बोलले आहे। आज मात्र तो दिवस आला ज्या दिवशी मी हे चॅलेंज अनाउन्स करेन आणि या चॅलेंजमध्ये एक्झॅक्टली काय असेल, कशा प्रकारे लेक्चर्स असतील हे सगळं डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगेन। मात्र एक महत्त्वाची सूचना की हे जे चॅलेंज आहे ते ज्याला पण फॉलो करायचं आहे, ज्यांना पण या चॅलेंजमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे पाहणं हे बंधनकारक आहे। यामध्ये दिलेल्या सर्व सूचना ऐकणं हे अतिशय इम्पॉर्टंट आहे, कारण त्याच्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये कुठलंही कन्फ्युजन राहणार नाही। मग जर आपण 8 ऑक्टोबरचा विचार केला तर 8 ऑक्टोबरसाठी 90 डेज आपल्याला मिळतात प्रिपरेशनसाठी। तसं तर 90 डेजपेक्षा थोडा जास्त कालावधी आपल्याला मिळत आहे, मात्र आपले बरेचसे दिवस हे असेच जात असतात आणि त्यामुळे आपण हे 90 डेज काउंट करत आहोत। सो जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांसाठी हे चॅलेंज असेल। अर्थातच 8 ऑक्टोबरपर्यंत हे चॅलेंज असेल। तर या चॅलेंजमध्ये एक्झॅक्टली काय असेल ते मी सांगते। त्यापूर्वी ज्यांनी 180 डेज चॅलेंज फॉलो केलेलं आहे किंवा 150 डेज आणि 120 डेज चॅलेंज जे फॉलो करत आहेत तर त्याचा तुम्हाला निश्चितपणे फायदा होत आहे, तर ते तुम्ही कंटिन्यू तसंच फॉलो करू शकता। अदरवाईज 90 डेजमध्ये तुम्हाला फक्त टॉपिक नाही तर टॉपिकसोबत तुम्हाला लेक्चर्ससुद्धा प्रोव्हाइड केले जाणार आहेत। त्याचबरोबर इतरही गोष्टी आहेत, त्याबद्दल मी आता तुम्हाला सांगतच आहे। तर या प्लॅनमध्ये नक्की काय काय असणार आहे? पहिली गोष्ट तर डेली चॅलेंज आणि डेली टास्क तुम्हाला दिले जातील, ज्याच्यामध्ये तुमच्याकडून अभ्यास करून घेतला जाईल की म्हणजे सकाळी तुम्हाला टास्क दिले जातील की आज दिवसभरामध्ये तुम्हाला काय अभ्यास करायचा आहे। हे टास्क देताना ते 2 प्रकारे असतील। एक तर तुम्हाला अभ्यास करायला सांगितलं जाईल, टॉपिक दिले जातील, कुठल्या टॉपिकवरचे क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत ते सगळं सांगितलं जाईल, कुठले सब्जेक्ट करायचे आहेत ते, प्लस त्यासोबत तुम्हाला लेक्चर्ससुद्धा प्रोव्हाइड केले जातील। आणि जे लेक्चर्स असतील तर बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये हा प्रश्न आहे की जे जुने लेक्चर्स आहेत 30 डेज चॅलेंजचे तेच लेक्चर्स मी देणार आहे का? तर नाही, 30 डेज चॅलेंजमधले जे लेक्चर्स होते ते क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये होते आणि मोस्टली लेक्चर हे स्लाईड शोच्या माध्यमातून मी घेतलेले होते। मात्र या चॅलेंजमधले सर्व लेक्चर जे आहेत ते मी या बोर्डवर घेतलेले आहेत। हा मोठा बोर्ड घेतलेला आहे, तुमच्या लक्षात येत असेल। आधीचे जे लेक्चर आहेत ते छोट्या बोर्डवरती आहेत, तर काही एक 4-5 लेक्चर्स जे आहेत ते छोट्या बोर्डवरचे आहेत। मात्र मोस्टली सर्व सब्जेक्टचे लेक्चर्स डिटेलमध्ये क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये नाही, ज्याच्यातून तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील अशा प्रकारे वेगवेगळ्या ट्रिकच्या माध्यमातून लेक्चर्स घेण्यात आलेले आहेत। सो ते लेक्चर्स तुम्हाला मिळतील। 5 सब्जेक्टचे लेक्चर मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देणार आहे। त्याच्यामध्ये कुठले कुठले सब्जेक्ट येतील? राज्यघटना आहे, भूगोल आहे, अर्थशास्त्र आहे, इतिहास आहे आणि विज्ञान आहे। या 5 विषयाचे जे टॉपिक आहेत त्यांचे लेक्चर्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देणार आहे। ऑलमोस्ट सगळे टॉपिक जे आहेत ते मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। एखादा दुसरा असा टॉपिक असेल जो की तितकासा इम्पॉर्टंट नाही आहे पण प्रश्न बनू शकतो, तर त्याचे लेक्चर्स मी वॉरियर ऑफिसरवरती तुम्हाला प्रोव्हाइड करत राहणार आहे। त्यामुळे सिलेबसचा कुठलाही पार्ट तुमचा असा मागे राहणार नाही या 5 सब्जेक्टचा। उरतो प्रश्न मॅथ्स, रिझनिंगचा आणि करंट अफेअर्सचा, तर त्यासाठी सुद्धा आपल्याकडे सोल्युशन आहे जे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। या चॅलेंजमध्ये सुद्धा वीकली व्हॉइस चॅट अरेंज केले जातील, जसे की 65 डेज चॅलेंजमध्ये केले जात होते। आणि या वीकली व्हॉइस चॅटमध्ये तुमचं जे पण तुमचे डाऊट असतील स्टडीच्या बाबतीमध्ये, बऱ्याचदा तुम्हाला अभ्यासामध्ये प्रॉब्लेम येतात, तर त्या संदर्भात काउन्सिलिंग केलं जाईल। बऱ्याच जणांना काही फॅमिली प्रॉब्लेम्स असतात ज्यामुळे कॉन्सन्ट्रेशन नाही करता येत, काही जणांना अभ्यासाचं एक्झॅक्ट नियोजन नाही करता येत, तर सगळे तुमचे जे डाऊट असतील, जो पण तुमचा वीक सब्जेक्ट आहे, या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत तुम्हाला वीकली व्हॉइस चॅटमध्ये गाईड केलं जाईल। त्याचबरोबर करंट अफेअर्स जो एक सब्जेक्ट मी तुम्हाला म्हटलं की लेक्चर्स नाही आहेत, तर अर्थात मी वॉरियर ऑफिसरवरती वेळोवेळी जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत त्याचे लेक्चर तर मी देण्याचा प्रयत्न करेनच, पण त्याचबरोबर जे वीकली व्हॉइस चॅट घेतलं जाणार आहे त्या वीकली व्हॉइस चॅटमध्ये आपण करंट अफेअर्ससुद्धा घेणार आहोत। करंट अफेअर्सचे तुम्हाला टॉपिक दिलेले असतील, जसं 65 डेज चॅलेंजमध्ये टेस्ट सिरीज दिल्या जात होत्या आणि टेस्ट सिरीजमध्ये जे करंट अफेअर्सचे क्वेश्चन होते त्यांचं डिस्कशन घेतलं जात होतं, त्याप्रमाणे आपण 90 डेज चॅलेंजमध्ये सुद्धा वीकली व्हॉइस चॅटमध्ये किंवा मे बी आठवड्यातून 2 ते 3 वेळा करंट अफेअर्सच्या डिस्कशनसाठी सुद्धा चॅट अरेंज करणार आहोत। त्यानंतर
हे जे काही लेक्चर आहेत या प्रत्येक लेक्चरमधून तुम्हाला अवघड वाटणाऱ्या सर्व संकल्पना इझी होऊन जातील. अर्थात त्यापूर्वी तुम्हाला मी एक डेमो लेक्चर देईनच, जे डेमो लेक्चर पाहिल्यानंतर तुम्ही डिसाईड करू शकता की खरंच मला हे शिकवलेलं समजतंय का आणि ते किती इझी लँग्वेजमध्ये आहे. ठीक आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना बिलकुलच माझ्या टीचिंगची आयडिया नाही आहे त्यांच्यासाठी मी ऑलरेडी काल सायन्सचा व्हिडिओ सेंड केला होता. तो जर तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या आणि त्या व्हिडिओवरून तुम्ही ठरवू शकता की आपलं कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग होते का मॅमच्या लेक्चर्समधून. त्यानंतर खूप सगळ्या मजेशीर ट्रिक्स, मी ऑलरेडी खूप सगळ्या ट्रिक्स ज्या आहेत त्या शेअर केलेल्या आहेत चॅनलवरती. तर त्याच्यावरून तुम्हाला एक आयडिया आहेच की कशा प्रकारच्या ट्रिक्स असतात. आणि जे मी नेहमी सांगते की आपण जेव्हा दुसऱ्याच्या ट्रिक अभ्यासत असतो तेव्हा त्या पाठीमागचं लॉजिक आपल्याला माहिती नसतं आणि म्हणूनच या ट्रिक्स विसरल्या जाण्याचा धोका फार मोठा असतो. मात्र वॉरियर ऑफिसरच्या ज्या ट्रिक्स आहेत त्या अभ्यासताना तुम्हाला कुठलंही कन्फ्युजन होत नाही. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम काय येत असतो की ट्रिक्स एवढ्या सगळ्या होतात की कुठली ट्रिक कशाची हेच लक्षात राहत नाही. पण जेव्हा पण तुम्ही वॉरियर ऑफिसरच्या ट्रिक्स पाहता तर त्या ट्रिकमध्येच मेन्शन केलेलं असतं की ही ट्रिक कशाची आहे. ठीक आहे. त्यामुळे मजेशीर ट्रिक्स आहेत, खूप एन्जॉय करणार आहात तुम्ही लर्निंग. आता याच्यामध्ये मी तुम्हाला बोनस लेक्चर पण देणार आहे. आता हे जे बोनस लेक्चर असतील ते कुठले असतील, जे 30 डेज चॅलेंजमध्ये होते, ज्याच्यातून तुमचं क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये बऱ्यापैकी रिव्हिजन झाली होती. काही लेक्चर्स ज्याला तुम्ही फार म्हणजे खूपच चांगला प्रतिसाद दिला होता, ज्याने तुमच्या कन्सेप्ट खूप क्लिअर झाल्या होत्या, ते सर्व लेक्चर्स जे आहेत ते सुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देणार आहे. सो हे बोनस लेक्चर असतील. याचा अर्थ असा नाही की 30 डेज चॅलेंजमध्ये जे लेक्चर्स होते, जे क्वेश्चन आन्सरचे लेक्चर होते, फक्त तेच मी प्रोव्हाइड करेन आणि त्या टॉपिकवरचे दुसरे लेक्चर नाही मिळणार, तर असं नाही आहे. हे जे मी सुरुवातीला तुम्हाला सांगितले लेक्चर्स, तर हे 5 सब्जेक्टमधले सर्व लेक्चर्स तुम्हाला मिळणार आहेत. ठीक आहे. आणि ते नव्याने रेकॉर्ड केलेले मिळणार आहेत आणि 30 डेज चॅलेंजमधले जे आहेत ते बोनस म्हणून मी तुमच्यासाठी प्रोव्हाइड करून देणार आहे. त्यानंतर जे वेगवेगळे स्किल्स असतात, म्हणजे विद्यार्थी अभ्यास तर करतात पण त्यांना मार्क्स मिळत नाहीत, पुस्तकाच्या पुस्तकं पाठ असतात पण तरीसुद्धा स्कोर येत नाही. तर त्याच्या पाठीमागचे जे रिझन असतात ते रिझन फाइंड आउट करून ते ओव्हरकम कसे करायचे, ते प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करायचे, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. ज्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग कमी करण्याचे टेक्निक्स तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करताना काही रूल्स जर तुम्ही फॉलो केले तर तुमचं निगेटिव्ह मार्किंग कमी येतं. ॲटोमॅटिकली तुमचा अटेम्प्ट वाढतो, ॲक्युरेसी वाढते आणि तुमचा स्कोरसुद्धा वाढतो. तर ते रूल्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि त्याचबरोबर आत्ता आयोगाचा जो पॅटर्न बदलत आहे, त्या बदलणाऱ्या पॅटर्ननुसार आयोगाचा माइंडसेट ओळखून कसा अभ्यास केला पाहिजे त्या टिप्ससुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याचबरोबर खूप मोठ्या प्रमाणावरती प्रश्नपत्रिकांचा सराव तुमच्याकडून करून घेतला जाईल, ज्यामुळे तुमची आयोगाच्या पेपरला सामोरे जाण्याची मानसिकता बनेल आणि तिथे गेल्यानंतर फक्त एक्झामच्या प्रेशरमुळे तुमचा जो स्कोर कमी येतो तो येणार नाही. सो क्वेश्चन पेपर्स प्लस तुम्हाला काही टेस्टसुद्धा अवेलेबल करून दिल्या जातील. कमीत कमी 10 टेस्ट तरी तुम्हाला अवेलेबल करून दिल्या जातील, ज्या अपडेटेड असतील, म्हणजे येणारे एक्झामसाठीच असतील 8 ऑक्टोबरसाठी. त्याचबरोबर आता इथे एक सब्जेक्ट राहिला होता आपला मॅथ्स रिझनिंग. तर जर म्हणजे बऱ्याचदा असं होतं ना की तुम्हाला एखादा टॉपिक हवा असतो, एखादा सब्जेक्ट शिकायचा असतो आणि तो तुम्हाला समजत नाही, तुम्ही सर्च करता पण तुम्हाला तितकंसं इफेक्टिव्ह लेक्चर मिळत नाही. तर तुमच्यासोबत मी त्या लेक्चर्सच्या लिंक शेअर करणार आहे, ज्या लेक्चरमधून तुम्हाला अवघड वाटणारा प्रत्येक टॉपिक इझी वाटायला लागेल. मॅथ्स रिझनिंगचे असे काही लेक्चर्स, अशा काही लेक्चरच्या लिंक मी तुमच्यासोबत शेअर करेन की ज्याच्यातून मॅथ्स रिझनिंग तुमच्यासाठी फार इझी होऊन जाईल. याचाच अर्थ या चॅलेंजमध्ये मी तुमच्याकडून 7ही विषयांची तयारी करून घेणार आहे, ज्याच्यामध्ये 5 विषयाचे लेक्चर्स हे माझे स्वतःचे तुम्हाला मिळतील. करंट अफेअर्सचे काही इम्पॉर्टंट लेक्चर्स जसे की मी 65 डेज चॅलेंजमध्ये तुमच्याशी शेअर केले होते, त्याच प्रकारे ते लेक्चर्ससुद्धा मी शेअर करेन तुमच्यासोबत आणि मॅथ्स रिझनिंगचे लेक्चर्ससुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन. त्याचबरोबर क्वेश्चन पेपरसुद्धा असतील, टेस्ट सिरीजसुद्धा असतील, बोनस लेक्चर्स पण तुम्हाला मिळणार आहेत. एवढं सगळं तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. तर आता अजून बऱ्याच गोष्टी मिळतात जेव्हा लेक्चर चालू होतं, हे सगळ्यांनाच माहिती, कारण असं बिलकुल होत नाही की मी लेक्चर सुरू केलं आणि मग फक्त ते जे आहे त्या फॉर्मॅटमध्येच जाते. प्रत्येक वेळी खूप सगळ्या इम्पॉर्टंट नोट्स ज्या असतील, मॅप असतील, तर बरंच काही मी तुमच्यासोबत शेअर करत असते लेक्चर्समध्ये. ज्यांनी यापूर्वी जे चॅलेंजेस केलेले आहेत त्यांना माहिती आहे की पुढे जाऊन आणखी याच्यामध्ये बरंच काहीतरी नवीन तुम्हाला पाहायला मिळत असतं, जे की तुमच्यासाठी खूप हेल्पफुल असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे चॅलेंज तुम्हाला तुमच्या अभ्यासापासून कुठेही इतरत्र भरकटू देत नाही. तुम्ही कंटिन्यू 8 ऑक्टोबरपर्यंत तुमच्या ट्रॅकवरती राहाल आणि त्याचा डेफिनेटली तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळेल. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ॲडमिशन कोणी घ्यायचं
हे मी नेहमी सांगते. ज्याची कष्ट करायची तयारी आहे की हां काहीही झालं तरी मला पास व्हायचं आहे, मला कितीही अभ्यास करावा लागला तरी चालेल, मी डेली चॅलेंज कंप्लीट करेन, अशी ज्याची तयारी आहे त्यांनीच ॲडमिशन घ्यावं. दुसरी गोष्ट, ज्यांना कोणाला अशी फसवणूक करायची असेल त्यांनी बिलकुल इकडे फिरकू नका. कारण लास्ट टाईम काही विद्यार्थ्यांनी असं केलं होतं की कोर्स विकत घेतला, नंतर तो कमी पैशामध्ये दुसरीकडे विकण्याचा प्रयत्न केला. बट जेव्हा मी तुम्हाला लेक्चरचा ॲक्सेस देते तेव्हा मला कळतं की तुम्ही ॲक्च्युली किती डिव्हायसेसवरून लेक्चर पाहत आहात. त्यामुळे कृपा करून अशी कुठली गोष्ट करू नका ज्याच्यामुळे तुम्ही पुढे जाऊन तुमचं कुठेतरी सायबर क्राईममध्ये वगैरे नाव येईल आणि त्याचा तुमच्या करिअरवरती परिणाम होईल. सो ज्याला कोणाला अशी फसवणूक वगैरे करायचे त्यांनी इकडे फिरकूसुद्धा नका. तिसरी गोष्ट, पहिल्यांदा तर मी सांगितलं, ज्याची कष्ट करायची तयारी आहे त्यांनीच करा आणि ज्यांना स्वतःशी प्रामाणिक राहता येतं त्यांनीच या कोर्सला ॲडमिशन घ्या. ज्यांना सांगितलेल्या सूचना समजतात त्यांनीच याला ॲडमिशन घ्या. एक सूचना मी तुम्हाला एकदा, दोनदा, तीनदा लेक्चरच्या माध्यमातून सांगितली आहे, मेसेजच्या माध्यमातून सांगितली, आणि तरीही तुम्ही जर ती वारंवार विचारत असाल, जर तुम्हाला समजत नसेल तर कृपा करून इथे तुमच्यासाठी जागा नाही आहे. त्याचं रिझन म्हणजे तुम्ही एक अधिकारी बनणार आहात आणि ॲटलिस्ट थोडंफार अंडरस्टँडिंग अधिकाऱ्यासारखं तुमच्याकडे असायला पाहिजे. हे झालं कोर्सबद्दलचं. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की ॲडमिशन कधी सुरू होणार आहे, ॲडमिशनची डेट काय आहे. जनरली प्रत्येक वेळी जेव्हा मी ॲडमिशन सुरू करते तर प्रॉब्लेम हा असतो की ॲडमिशनच्या जस्ट एक दिवस आधी मी सांगते आणि मग आपले ॲडमिशन लिमिटेड कालावधीसाठी ओपन असतात. जसं की एका दिवसासाठी, तेही पूर्ण एका दिवसासाठी नसतात, 3 ते 4 तासासाठी ओपन असतात. आणि मग बऱ्याच विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळत नाही, परत मग वारंवार रिक्वेस्ट करतात सर्वजण. म्हणूनच यावेळी मी 3 ते 4 दिवस आधीच सांगत आहे. ॲडमिशनची डेट आहे 28 जून 2022. 28 जूनला ॲडमिशन सुरू होतील सकाळी 8 वाजता आणि नेहमीप्रमाणेच लिमिटेड सीट्स आहेत. फर्स्ट कम फर्स्ट सर्व या तत्वाप्रमाणेच मी ॲडमिशन देणार आहे. ॲडमिशन ज्यावेळेला कंप्लीट होणार असतील, म्हणजे जवळपास जो आकडा मी डिसाईड केला तिथपर्यंत ॲडमिशन जातील, त्यावेळेला मी आधीच चॅनलवरती डिक्लेअर करेन की ॲडमिशन फुल होत आलेले आहेत, पुढचा 1 तास किंवा 2 तास ओपन आहेत. आय होप, म्हणजे जनरली मे बी मी दुपारी 12पर्यंत सुरू ठेवू शकते, पण जर समजा काही जणांचा फारच जेन्युइन प्रॉब्लेम असेल तर मग ते कदाचित मी थोडासा वेळ वाढवूनही देईन. ठीक आहे. तर एवढं तरी लक्षात ठेवा की 28 जूनला सकाळी 8 वाजल्यापासून ॲडमिशन सुरू होतील आणि 28 जून या एका दिवसासाठीच ते ओपन असतील. पण एंडिंगचा जो टाईम आहे तो मी 28 तारखेलाच तुम्हाला चॅनलवरती सांगेन. ठीक आहे. 28 जूनला सकाळी 8 वाजता ॲडमिशन स्टार्ट होत आहेत, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. नंतर ॲडमिशन मिळालं नाही, मग खूपच रिक्वेस्ट करतात, खूप सगळे परत कॉम्प्लिकेशन्स येतात. त्यामुळे या गोष्टी आत्तापासून डोक्यात ठेवा. लेक्चर कधीपासून सुरू होतील? 1 जुलैपासून तुम्हाला लेक्चरचा ॲक्सेस मिळायला सुरुवात होईल. आता हे जे 1 जूनपासूनचे लेक्चर सुरू होणार आहेत, एकदा तुम्हाला लेक्चरचा ॲक्सेस मिळाल्यानंतर ते तुम्ही 10 ऑक्टोबरपर्यंत कधीही, कुठेही, कितीही वेळा पाहू शकता. असं बिलकुल त्याला लिमिट नाही आहे की तुम्ही 2 वेळाच पाहाल, 3 वेळाच पाहाल. कारण मी आत्ता पाहते सध्या की बऱ्याच ठिकाणचे जे कोर्सेस येतात त्यांना लिमिट असते की तुम्ही एक लेक्चर जे आहे ते फक्त 2 वेळाच पाहू शकता किंवा 4 वेळाच पाहू शकता. म्हणजे असा कालावधी दिलेला असतो. आणि इव्हन ते असं म्हणतात की तुम्ही ऑफलाईन पाहू शकता, पण ते जे टाईम लिमिट सेट केलेलं असतं तर तुम्हाला तेवढाच वेळा ते पाहता येतं. असं कुठलंही टाईम लिमिट किंवा असं कुठलंही लेक्चरसाठीचं लिमिट आपल्या चॅनलसाठी किंवा आपल्या चॅलेंजमध्ये नाही आहे. तुम्ही हे लेक्चर्स कितीही वेळा पाहू शकता आपला कोर्स कंप्लीट होईपर्यंत. तुम्हाला डेली 1 किंवा 2 लेक्चरचा ॲक्सेस दिला जाईल. मी सर्व लेक्चर्स एकाच दिवशी देणार नाही. त्याचं रिझन म्हणजे आत्तापर्यंतचा माझा अनुभव आहे आणि मला माहिती आहे की या प्रकारे तुमचा अभ्यास होत नाही. म्हणून मला एक तर शिस्तबद्ध पद्धतीने तुमचा अभ्यास करून घ्यायचा आहे. ज्या वेळेला तुम्हाला मी एकदमच 50-60 लेक्चरचा ॲक्सेस देईन, ज्यावेळेला तुम्ही एक लेक्चर पाहता ते कंप्लीट न करता तुम्हाला दुसरं लेक्चर पाहण्याचा मोह आवरता येत नाही आणि असे तुमचे सगळे लेक्चर अर्धवट राहतात. आणि तुमच्याकडे 3 महिन्यांचा कालावधी असतानासुद्धा जेव्हा लेक्चरची व्हॅलिडिटी संपत येते तेव्हा तुम्ही रिक्वेस्ट करायला लागतात की मॅम लेक्चर पाहायचे राहून गेलेत. सो हा प्रश्नच येणार नाही. तुम्हाला डेली संध्याकाळी लेक्चरचा ॲक्सेस मिळेल, टायमिंग दिलं जाईल तुम्हाला, त्यावेळी तुम्हाला लेक्चर प्रोव्हाइड केलं जाईल. तिथून पुढे ते तुम्ही कधीही पाहू शकता. ठीक आहे. आणि बाकीचे डिटेल तर मी तुम्हाला टेलिग्रामवरती सांगणारच आहे. तर 1 जुलैपासून सुरू होईल. कुठे पाहायला मिळतील तर यूट्यूबवरती, पण ते जी प्लेलिस्ट वगैरे असेल ते सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये नंतर सांगेनच. वॉरियर ऑफिसर आपल्या यूट्यूब चॅनलवरती एक प्लेलिस्ट तयार करेन मी,
त्या प्लेलिस्टमध्ये हे लेक्चर मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईन. अदरवाईज दुसऱ्या चॅनलवरती एक प्लेलिस्ट तयार केली जाईल आणि त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला हे लेक्चर्स प्रोव्हाइड करून दिले जातील. त्या प्लेलिस्टची लिंक तुमच्यासोबत शेअर केली जाईल आणि डेली लेक्चरची लिंकसुद्धा टेलिग्रामवरती जो एक ग्रुप ॲडमिशननंतर तुम्ही जॉईन कराल त्या ग्रुपवरती तुमच्यासोबत सगळं काही शेअर केलं जाईल. कधीपर्यंत लेक्चर पाहू शकता? 10 ऑक्टोबर 2022 पर्यंत, कारण 8 ऑक्टोबरला एक्झाम आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये कोर्सची व्हॅलिडिटी वाढवून मिळणार नाही. 10 ऑक्टोबरनंतर कोणी कितीही रिक्वेस्ट केली तरीसुद्धा लेक्चरचा ॲक्सेस वाढवून मिळणार नाही. 10 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला सर्व लेक्चर्स पाहायचे आहेत, त्याच्या नोट्स काढायच्या आहेत, त्याची रिव्हिजन करायची, हे सगळी तुमची जबाबदारी आहे. आता ॲडमिशनची प्रोसेस काय असेल? तर पूर्ण ॲडमिशनची प्रोसेस, पेमेंट कसं करायचं, पेमेंट केल्यानंतर काय काय डिटेल्स सेंड करायचे, हे सगळं तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पाहायला मिळेल, ज्याचं नाव आहे वॉरियर ऑफिसर आणि ज्याचा ID आहे @warriorofficer. लक्षात घ्या की आपल्या चॅनलचे मेंबर 23,200 अर्थात आता 23,300च्या आसपास झाले असतील. तर तो चॅनल जो आहे तो माझा ऑफिशियल चॅनल आहे. त्या चॅनलवरतीच जॉईन व्हा आणि तिथून मग तुम्हाला ग्रुपची लिंक दिली जाईल. तिथे तुम्ही तुमचं म्हणजे जे काही ॲडमिशनबाबतचे डाऊट असतील ते तुम्ही विचारू शकता किंवा आपल्या चॅनलच्या कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही मला विचारू शकता. ते डाऊट तुमचे मी क्लिअर करेन. हा चॅनल जॉईन केल्यानंतर इथेच तुम्हाला 27 तारखेला ॲडमिशनच्या प्रोसेसचे संपूर्ण डिटेल्स दिले जातील. त्याचबरोबर याच चॅनलवरती तुम्हाला कुठल्या कुठल्या टॉपिकवरती म्हणजे कुठल्या सब्जेक्टमधील कुठल्या टॉपिकवरती लेक्चर्स आहेत त्या लेक्चर्सची लिस्टसुद्धा तुम्हाला दिली जाईल. ठीक आहे. तर या लेक्चरच्या लिस्टवरून, या टॉपिकच्या लिस्टवरून तुम्ही ठरवू शकता की हा सब्जेक्ट तुमचा किती प्रमाणामध्ये कवर होत आहे. आणि बाकी तर तुम्हा लोकांना टीचिंगबद्दल सगळ्या गोष्टी माहिती आहेत माझ्या, त्यामुळे त्याच्याबद्दल मी जास्त सांगायची गरज नाही. ॲडमिशन झाल्यानंतर जे डिटेल्स मी तुम्हाला सेंड करायला सांगितलेले आहेत, ज्याच्यामध्ये तुमचं नाव असेल, त्याचबरोबर तुमचा ईमेल ID जो फार महत्त्वाचा आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या पेमेंटचा स्क्रीनशॉट आणि ट्रान्झॅक्शन ID हा तुम्हाला या ईमेल IDवरती पाठवायचा आहे. ऑफिस वॉरियर ऑफिसर हा ईमेल ID सुद्धा मी ग्रुपवरती सेंड करेन, तिथूनच तुम्ही तो कॉपी पेस्ट करा. काळजी घ्या मेल पाठवताना की तो मेल मला पोहोचला पाहिजे. याच तुम्ही जो मेल ID मला द्याल त्याच मेल IDवरती तुम्हाला जो चॅनल तुम्हाला ॲडमिशन नंतर जॉईन करायचा आहे त्याची लिंक मिळेल आणि सर्व डिटेल्स तुम्हाला तिथेच मिळतील. तिथून एकदा तुम्ही चॅनल जॉईन केलात ॲडमिशनवाला 90 डेज चॅलेंजचा, किंवा तिथून सगळ्या इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला पुढे मिळत जातील. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो फीज किती असेल. खूप वॉरियर्सनी मला विचारलं होतं की मॅम फीज किती असेल प्लीज आधी सांगा, म्हणजे आम्हाला जुळवाजुळव करता येईल. प्रामाणिकपणे सांगायचं म्हटलं तर हे जे लेक्चर्स मी बनवलेले आहेत याच्यासाठी मला भयानक मेहनत घ्यावी लागली आहे. आणि ज्यावेळेला मी मार्केटमधले इतर लोकांचे कोर्सेस पाहिले, तर ज्यावेळेला मी पाहिलं की 4-5 सब्जेक्टसाठीची फी जर पाहिली तर एका सब्जेक्टची फी आय थिंक कमीत कमी जी आहे, म्हणजे एकदम कमी जी मी पाहिली ती फक्त 1,300 रुपये होती, 1,299 एका सब्जेक्टसाठीची. आणि जर पूर्ण कोर्स पाहिला तर सगळ्यांच्या कोर्सेसच्या फीज या 5,000च्या वरती आहेत. बट मलाही माहिती आहे की माझ्या कोर्सची फीसुद्धा तेवढीच असायला पाहिजे. पण जसं की म्हणजे पहिल्यापासून मी ज्या सर्वसामान्य परिस्थितीतून आली आहे आणि जसं की घरातले पण बोलले मला की नाही आपण म्हणजे एक सर्वसाधारण विद्यार्थी जे आहेत, जे वॉरियर ऑफिसरशी सुरुवातीपासून जोडले गेलेले आहेत, तर त्यांना अफोर्डेबल असावी. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून ही जी फी आहे ती 1,199 इतकी ठेवण्यात आलेली आहे, म्हणजे जवळपास 1,200 रुपये, ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त एक सब्जेक्ट पण नाही मिळू शकत, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला 5 सब्जेक्ट प्लस बाकीच्या काय काय गोष्टी देते हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. सो याच्यावरती मी जास्त काही डिस्कस नाही करणार, कारण जर तुम्ही बाहेर पडलात मार्केटमध्ये पाहिलं तर तुम्हाला माहिती आहे की लोक काय करतात ना, की कोर्सची फी आहे 9,000, पण आम्ही हा कोर्स तुम्हाला देत आहे 7,000मध्ये, तुमचे 2,000 सेव्ह होत आहेत. तर हे असलं सगळं ड्रामेबाजी मला करायची नाही आहे. मी ऑलरेडी मार्केटिंग टीममध्ये काम केलेलं आहे, मला माहिती आहे की काय केल्यानंतर लोक कशा पद्धतीने अट्रॅक्ट होतात. बट माझा प्रामाणिक उद्देश काय आहे हे तुम्हाला पहिल्या दिवसापासून माहिती आहे, ज्या दिवसापासून मी चॅनल सुरू केला. सो या सगळ्या फंदात मी पडत नाही. 1,199 रुपये ही आपली फी आहे, म्हणजे जवळपास 1,200 रुपये. यामध्ये तुम्हाला एवढं सगळं मिळत आहे. सो तुम्हाला जर तुम्ही ह्या कोर्समध्ये इंटरेस्टेड असाल तर तुम्हाला काय करायचं आहे, 28 जून 2022 या तारखेला सकाळी 8 वाजल्यापासून पुढे ॲडमिशन सुरू होतील, त्यावेळेला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. इतर कुठले डाऊट असतील तर तुम्ही ते मला कमेंटमध्ये विचारू शकता. पण त्यापूर्वी हे लक्षात ठेवा
की जेव्हा मी सांगितलं ॲडमिशन कोणी घ्यावं, त्याच्यामध्ये मी एक वाक्य बोलले होते की ज्यांना सांगितलेल्या सूचना कळतात त्यांनीच ॲडमिशन घ्या. मग या लेक्चरमध्ये मी जेवढ्या सूचना दिल्यात किंवा जेवढी इन्फॉर्मेशन दिली आहे त्याच्यावरचाच परत एखादा डाऊट तुम्हाला विचारायचा असेल तर तो विचारू नका. जे माझ्याकडून सांगायचं राहून गेलं असेल त्या बाबतीत जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही ते मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. दुसरा मुद्दा, बरेच जण असं म्हणतील की सुरुवात केली आणि सांगितलं मी फ्रीमध्ये देणार वगैरे. जे 180 डेज चॅलेंजमध्ये जे मी टॉपिक देत आहे, डेली चॅलेंजेस देत आहे, ते मी 8 ऑक्टोबरपर्यंत देत राहणार आहे. त्यामुळे कोणीही फक्त ॲड आली म्हणून मी हे करते, तर मी हे याच्याबद्दल अगोदरच अनाऊन्स केलं होतं या चॅलेंजबद्दल. सो जे लोक असं बोलतात मला ॲक्च्युली त्याच्यामुळे काही फरक पडत नाही. महत्त्वाचं काय आहे की जे वॉरियर्स प्रामाणिकपणे फॉलो करतात, ज्यांना फायदा होतो त्यांच्यासाठी मी करते. आणि अर्थात जर मी त्याच्यासाठी एवढी मेहनत घेत असेल, म्हणजे एक लेक्चर जेव्हा 1 तासाचं बनतं तर त्या लेक्चर्ससाठी मला आधी 4 ते 5 तास मेहनत घ्यावी लागलेली असते. आणि जर तुम्ही लेक्चर्स पाहिले तर पूर्ण जेवढे पण लेक्चर्स आहेत एकाही लेक्चरमध्ये मी कुठेही पुस्तकाचं म्हणजे पुस्तक समोर धरून शिकवलेलं नाही आहे. सो तो कंटेंट मी आधी स्वतः आत्मसात केला, त्याच्यावरती मी वर्क केलं आणि त्याच्यानंतर तो कंटेंट मी तुमच्यापर्यंत घेऊन आले. सो माझ्या म्हणजे जेवढी काही मेहनत केली आहे त्या मापाने मला ॲक्च्युली मी घरातल्यांना पण म्हणत होते की फार कमी होते फीज, बट त्यांना माहिती आहे की कशा परिस्थितीतून मुलं येतात आणि त्यामुळे मग घरचे पण म्हटले की नाही ठीक आहे. मग त्याच्यानंतर फायनली खूप डिस्कशन केल्यानंतर हा नंबर मी ठरवलेला आहे. तर ही असेल फीज, हे आहेत डिटेल्स. या व्यतिरिक्त काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. आणि एक मुद्दा लक्षात ठेवा की लिमिटेड टाईमसाठीच ॲडमिशन ओपन असतील नेहमीप्रमाणे. सो त्याच्यानंतर कोणी मला रिक्वेस्ट करत बसू नका मॅम प्लीज रिओपन करा आणि मला मिळालं नाही. ही तुमची जबाबदारी आहे की वेळेत तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे. ठीक आहे. आय होप या चॅलेंजबद्दल ऐकून खूप जणांना आनंद झाला असेल. मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही इंटरेस्टेड आहात का, आणि दुसरे काही तुमच्या एक्सपेक्टेशन्स असतील जे की मी ॲड करावं किंवा सजेशन असतील तर ते सुद्धा डेफिनेटली मला द्या. त्याच्याबद्दल मी नक्कीच विचार करेन. भेटूयात लवकरच 90 डेज चॅलेंजमध्ये जो असेल तुमच्या सक्सेसचा फॉर्म्युला. थँक्यू.